हा अध्याय वाचल्यानंतर ना तुमची कर्जबाजारी मुक्त होते असं म्हणतात. चला सत्य भाग 4 नक्की बघूयात की स्वामी समर्थांनी हे कधी बोललं होतं का. अध्याय क्रमांक 2 ह्याच्यामध्ये आपल्याला स्वामी समर्थांनी नेमकं सांगितले तरी काय, स्वामी समर्थांचे कोणते अवतार आणि त्यांचे कार्यकाळ आणि ते अवतारामध्ये कसे होते अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पहिला अवतार दत्तांचा होता आणि सुमारे 160 वर्षे त्यांनी आपल्या स्वामी भक्तांसाठी घालवली आणि त्यांचा स्वभाव जो होता अतिशय शांत होता. संपूर्ण आशिया खंड त्यांनी परिभ्रमण केलं होतं. दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचा होता आणि त्यांनी 150 वर्षे स्वामी भक्तांची सेवा केली होती आणि यांचा जो स्वभाव होता तो शांत आणि सुमधुर, म्हणजे बोलताना ते एवढे छान बोलायचे की लोकांना ऐकावंसं वाटावं असं बोलायचे. आणि पिठापूर आंध्र प्रदेश यांचं हे कार्यकाळ होतं. तिसरा आहे नृसिंहबान, म्हणजे नृसिंह सरस्वती आपण त्यांना म्हणत असतो. यांचा कार्यकाळ 100 वर्षे कमीत कमी होता आणि त्यांचा जो स्वभाव होता थोडासा उग्र आणि उपदेशक, म्हणजे उपदेश करताना कधी कधी ते अचानक समोरच्या भक्ताला प्रेमाने झापायचे. आणि त्यांचा कार्यकाळ जो होता महाराष्ट्र होता. आणि हेच पुढे चालून कर्दळीच्या वनामध्ये लुप्त झाले आणि आपले स्वामी समर्थ महाराज वारुळातून प्रकट झाले. वारुळातून तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस कुऱ्हाड पायाला लागली तर रक्त व्हायला आणि स्वामी समर्थ महाराज कर्दळीच्या वनामध्ये प्रकट पावले. आणि चौथा अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा होता आणि यांचा कार्यकाळ जो आहे तो आज तागायत आहे. यांचा जो स्वभाव होता फटकळ आणि चंचल होता, हसमुख, एकदम कधी कधी हसून एकदम प्रत्येकानं टोमला हाणायचे. यांचा जो कार्यकाळ होता अक्कलकोटी 1856 पासून ते 1878 पर्यंत यांचा कार्यकाळ होता. तर अनेक लोक स्वामी समर्थांना तुमचं नाव काय विचारायचे तर स्वामी समर्थ महाराज कधी दत्त सांगायचे, कधी आई तुळजाभवानी सांगायचे, कधी आई कुलस्वामिनी म्हणून सांगायचे. म्हणजे स्वामी समर्थ महाराज प्रत्येकांना काही ना काही वेगळं नाव सांगायचे. कधीही स्वतः सांगितलं नाही की माझं नाव श्री स्वामी समर्थ आहे. फक्त आपल्याला एक उदाहरण भेटतं की बाळाप्पा महाराजांना त्यांनी एवढं म्हणलं होतं की माझ्या नावात जप कर श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. आता तुम्ही पाहिलं की अध्याय 2 काय सांगितलेलं आहे. मला हेच कळत नाही की ह्याच्यामध्ये कर्जमुक्तता आणि उंची तुमची कशी का वाढेल. तुम्ही चला असं का बोलताय. काही ठिकाणी तुम्हाला असं येड्यात काढलं जातं की तुमची कुलदैवत विचारलं जातं, नंतर परत तुमचं सगळं काही विचारलं जातं आणि उगाच ते गोळ्या औषध सारखं तुम्हाला वेगवेगळे अध्याय वाचा हे वाचा सांगितलं जातं. अध्यायाचे खूप चांगले फायदे त्याच्याने खूप चांगला परिणाम पडतो, जीवनावर चांगला परिणाम पडतो. पण अशी भामटीगिरी कधी होत नाही. हे प्रूफ आहे. असं स्वामी भक्तांना लुटलं जातं. तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज नाही आहे. स्वामीचं नामस्मरण करा, आपल्या घरात स्वामीची सेवा करा, आपल्या घराचा उद्धार करा. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ.